मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सर शेखचा माफीनामा। भविष्यात अशी वक्तव्य केल्यास कार्यवाही करू। मुंब्रा पोलिसांची नोटीस। भाजपच्या किरीट सोमय यांनी केली होती तक्रार। राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? जबरदस्ती चालणार नाही। बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही। मंत्री अशोक चौधरींचं मनसेला आव्हान। बिहारी माणूस महाराष्ट्रात येऊन पोट भरतो, पण आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकता राहिली नाही। रोजगाराच्या मुद्द्यावरून मंत्री गुलाबराव पाटलांनी मराठी तरुणांनाच सुनावलं। इतक्या वर्षांपासून मराठी माणसाच्या जीवावर निवडून येताय। सत्तेच्या लाचारीसाठी मराठी माणसाला दुय्यम समजू नका। मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार। डोंबिवली पालिकेची मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई। राज ठाकरेंकडून प्रकरणाची दखल। आयुक्तांशी चर्चा करणार। मनसे पदाधिकारी पाठीशी। अविनाश जाधवांचं तरुणीला आश्वासन। तुझ्या स्टॉलची गाडी तोडून फोडून टाकू म्हणणाऱ्या मनपा अधिकाऱ्याला डोंबिवलीतील मराठी तरुणी नडली। महाराष्ट्र आमचा, पहिला हक्क आमचा, एकता सावंतनं सुनावलं। मुंबईच्या नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यात होणार। भाजप शिंदेंकडून अद्याप नगरसेवकांची गटनोंदणी नसल्यानं निर्णय लांबणीवर। शिंदे रुसून बसलेत। रुसलेल्या सुनबाईंच्या सारख्या दिल्लीला चक्रा। मुंबईतल्या महापौर पदावरून संजय राऊतांची शिंदेंवर टीका, तर राऊत राहुल गांधींची नवरी झालेत। नवनाथ बन यांचा पलटवार। महायुतीचा जिल्हा परिषद निवडणुकीतही बिनविरोध पॅटर्न जोरात। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 5 तर कणकवली आणि वैभववाडी तालुका पंचायत समितीत 6 उमेदवार बिनविरोध विजयी। सोलापुरातील बार्शी जिल्हा परिषदेत दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजप विरोधात एकत्र, तर अस्तित्व टिकवण्यासाठी युती म्हणत जयकुमार गोरेंची टीका। दावोसमध्ये 30 लाख कोटींचं सामंजस्य करार करून मुख्यमंत्री फडणवीस परतले। उद्या नांदेड दौऱ्यावर असणार। हिंद दी चादर या कार्यक्रमाला हजेरी लावणार। स्वतःला डायरेक्टर आणि आईला नगरसेवक करून घेतलं म्हणजे झालं का? आम्ही रक्ताचं पाणी करून सभेला येतो, पण कार्यकर्तेच गायब असतात। प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात अजित पवार गैरहजर असलेल्या कार्यकर्त्यांवर संतापले। शिंदेंनी सरन्यायाधीशांचा सत्कार केल्याचा फोटो, राऊतांकडून ट्विट। धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला। न्यायदेवता त्यांना क्षमा कर। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सत्कारावरून राऊतांचा टोला। मंत्री छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाल्यानंतर अंजली दमानियांचा संताप। कलिना लायब्ररी प्रकरणात भुजबळ अजूनही दोषी। दमानिया कोर्टात जाणार। नालासोपाऱ्यात जन्मदात्या आईकडूनच लेकीची निर्घृण हत्या। लहान भावंडांना मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दगडी पाटा डोक्यामध्ये घालून मुलीला संपवलं। आरोपी आई अटकेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 12हून अधिक तासांपासून वाहतूक संथ गतीनं। सलग आलेल्या सुट्ट्या आणि वीकेंडमुळे अनेक पर्यटक घराबाहेर पडल्यानं वर्दळ।